दरम्यान भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरती विरोधकांनी काय टीका केली आपण पाहूयात। भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं। ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो, कारण मुंबईला भाषाच नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे, अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे, मराठी नाहीच। मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। मराठी नाही बोलायचं आता, केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी, आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं। आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं। आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची, म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो। थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं। मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे। अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे। ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय ह्याची आम्हाला अपेक्षा आहे। प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर। खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो। पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।